नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एकी क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत। आज मी आपल्यासमोर लोकमान्य टिळक यांच्यावरील भाषण सादर करत आहे। जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि पुढे दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझा कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही। नमस्कार, माझे नाव यज्ञ आहे। मी आज तुम्हाला जे काही 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच। हे वाक्य ऐकताच आपल्याला आठवण येते ती म्हणजे थोर देशभक्त लोकमान्य टिळक यांची। लोकमान्य टिळक एक क्रांतिकारी देशभक्त होते। त्यांनी देशातील जनतेसाठी त्यांना एकजूट करून संघर्षाची प्रेरणा देत होते। गुलामगिरीतून मुक्त व्हावे म्हणून त्यांनी अनेक कार्य केले। लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी आपल्या महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला। त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते। लोकमान्य टिळक यांनी आपले प्राथमिक शिक्षण गावी पूर्ण करून पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून पुढचे शिक्षण घेतले। ते लहानपणापासून हुशार होते। त्यांनी अन्याय सहन केला। अन्याय सहन होत नव्हता। अन्यायाच्या विरुद्ध ते होणारे असे त्यांचे नेतृत्व होते। लोकमान्य टिळक यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे सिंहगर्जना करून इंग्रजांविरुद्ध घोषणा करून त्यांना हादरून सोडले। त्यांनी इंग्रजांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणि त्यांच्यावर टीका करण्यासाठी केसरी व मराठा ही 2 वृत्तपत्रे सुरू केली। या वृत्तपत्राद्वारे लोकांना बंड करण्यास प्रोत्साहित करू लागले। या कारणामुळे त्यांनी 6 वर्षाची कारावासाची शिक्षा ठोठावली। तेथे तुरुंगात त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला। 6 वर्षानंतर शिक्षा पूर्ण करून आल्यावर त्यांनी लोकांनी एकत्रित यावे यासाठी शिवजयंती व सार्वजनिक गणेश उत्सव साजरे करण्यास सुरुवात केली। त्यांनी स्वतःचे संपूर्ण जीवन देशसेवेसाठी अर्पण केले। आपल्या भारत देशातील लोकांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणाऱ्या या महान नेत्याला भारतीय असंतोषाचे जनक असे म्हटले जाते। अशा या थोर देशभक्ताचे 1 ऑक्टोबर 1920 रोजी निधन झाले। जय हिंद, जय भारत। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन दाखवेल। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।